जय हरी विठ्ठल. मंडळी, आपल्या वारी विशेष मालिकेच्या तिसऱ्या भागात तुमचं मनपूर्वक स्वागत. मागच्या भागात आपण पालखी परंपरा आणि दिंडीचं महत्त्व जाणून घेतलं, पण आज आपण वारीत नेहमी दिसणाऱ्या 3 गोष्टींचं रहस्य जाणून घेणार आहोत. वारकऱ्यांच्या गळ्यात तुळशीची माळ का असते, हातात टाळ आणि मृदंगच का असतो, आणि प्रत्येक दिंडीत भगवा ध्वज का फडकत असतो? जर तुम्हालाही हे प्रश्न पडले असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मंडळी, तुम्ही पाहिलं असेल, जवळपास प्रत्येक वारकऱ्याच्या गळ्यात तुळशीची माळ असते, पण ती फक्त ओळख म्हणून घातली जाते का? नाही. तुळशीला आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र स्थान आहे. तुळशी ही भगवान श्री विष्णू आणि विठ्ठलाला अतिशय प्रिय मानली जाते. म्हणूनच वारकरी गळ्यात तुळशीची माळ धारण करून एक प्रकारची प्रतिज्ञा करतात की आता माझं जीवन विठ्ठल भक्तीला अर्पण आहे. ही माळ फक्त गळ्यातली सजावट नसते, ती भक्ती, संयम आणि चांगल्या आचरणाची आठवण करून देते. मंडळी, तुळशीची माळ धारण करणं म्हणजे फक्त एक धार्मिक विधी नाही. अनेक वारकरी सत्य बोलणं, नम्र राहणं, एकादशीचं पालन करणं, नामस्मरण करणं आणि शक्य तितकं सात्विक जीवन जगण्याचा प्रयत्न करतात. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक जण परिपूर्ण असतो, पण तुळशीची माळ त्यांना रोज आठवण करून देते आपण विठ्ठलाचे वारकरी आहोत, त्यामुळे आपलं वागणंही तसंच असलं पाहिजे. मग रुद्राक्षाची माळ का नाही, हा प्रश्न अनेकांना पडतो. रुद्राक्षाचं महत्त्व भगवान शिवाच्या उपासनेत अधिक मानलं जातं, तर तुळशीची माळ भगवान विष्णू आणि विठ्ठल भक्तीचं प्रतीक मानली जाते. म्हणून वारकरी परंपरेत तुळशीच्या माळेला विशेष स्थान आहे. मंडळी, वारीत टाळ आणि मृदंगाचा नाद सुरू झाला की वातावरणच बदलून जातं. पण हे वाद्यच का? कारण अभंग, भजन आणि नामस्मरण करताना सर्व वारकऱ्यांचा एकच ताल आणि एकच लय राहावी, यासाठी टाळ आणि मृदंग महत्वाची भूमिका बजावतात. हे फक्त संगीत नाही, हा भक्तीचा नाद आहे. जेव्हा हजारो वारकरी एकाच तालात ज्ञानोबा, माऊली, तुकाराम असा गजर करतात, तेव्हा तो आवाज फक्त कानांपर्यंत नाही तर मनापर्यंत पोहोचतो. आता आणखी एक प्रश्न, वारीत भगवाच ध्वज का असतो? भगवा रंग हा त्याग, शौर्य, धर्म आणि अध्यात्माचं प्रतीक मानला जातो. जेव्हा वारकरी भगवा ध्वज घेऊन चालतात तेव्हा तो फक्त कापडाचा तुकडा नसतो, तो विठ्ठल भक्तीचा संदेश घेऊन पुढे जात असतो. दूरवरूनही भगवा ध्वज दिसला की समजतं वारी आली आहे, विठुरायाचे वारकरी आले आहेत. ह्या 3 गोष्टी वारीचं हृदय का आहेत? तुळशीची माळ, टाळ, मृदंग आणि भगवा ध्वज या फक्त परंपरा नाहीत, त्या वारकरी संप्रदायाची ओळख आहेत. तुळशीची माळ शिकवते भक्ती आणि सात्विकता, टाळ मृदंग शिकवतात एकता आणि नामस्मरण, भगवा ध्वज शिकवतो धर्म, त्याग आणि श्रद्धा. म्हणूनच ह्या 3 गोष्टीशिवाय वारीची कल्पनाच अपूर्ण वाटते. मंडळी, आज आपण जाणून घेतलं वारकरी तुळशीची माळ का घालतात, टाळ मृदंगाचं महत्त्व काय आहे आणि भगवा ध्वज का फडकवला जातो. पण वारीत चंद्रभागा नदीला इतकं पवित्र का मानलं जातं, पंढरपूरला दक्षिण काशी का मानतात, या दोन्ही प्रश्नांची रंजक उत्तर आपण पुढील भागात जाणून घेणार आहोत. तोपर्यंत पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. जय हरी विठ्ठल.